कोविड प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोस संदर्भामध्ये वैज्ञानिक समुदाय अद्याप पूर्णपणे सहमत नाही। सध्या 2 मात्रा देऊन लसीकरण पूर्ण करणं यालाच प्राधान्य आहे, असं ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे। अँटीबॉडीजची पातळी मोजली जाऊ नये अशी शिफारस अनेक संस्थांनी केल्याचंही ते म्हणाले। आगामी सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांनी पुढील 2 ते 3 महिने जास्त दक्षता घ्यावी आणि कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करावं असं आवाहन राष्ट्रीय कोविड कृती दलाचे प्रमुख डॉक्टर VK पॉल यांनी यावेळी केलं। देशामध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत आहे, मात्र केरळ राज्यामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रामध्ये 50,000पेक्षा जास्त कोविड रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी या पत्रकार परिषदेत दिली। देशातील 32 जिल्हे 5 ते 10% कोविड संसर्ग दर नोंदवत आहेत। यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे, असं त्यानं सांगितलं। देशामध्ये वैद्यकीय ऑक्सिजन निर्मितीची एकूण 3631 PSA संयंत्र आहेत। त्यातून 4571 मेट्रिक टन इतक्या वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती होत आहे, अशी माहितीही राजेश भूषण यांनी दिली।